काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. लाभो अशी दत्त महाराज चरणी प्रार्थना करेल. तसेच हा विश्वास देईल. मी आमदार नसताना सुद्धा इथे यायचो, त्यावेळेस पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे हे लोक माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांच्याकडे घेऊन जायचो आणि आग्रह करायचो. त्यामुळे या देवस्थानच्या विकासासाठी ज्या पद्धतीने आज जरी तालुका आणि मतदारसंघ ही सांगड जरी वेगळी वाटत असली तरी लामटे साहेब आणि मी एकच आहे. त्यामुळं आम्ही दोघं मिळून निश्चित या परिसराच्या विकासासाठी जे जे शक्य आहेत. मला आता सांगण्यात आलं की आपला काही निधी आलाय, निधी हा टप्प्याटप्प्याने अजून देण्याचा माझा प्रयत्न राहील. पण माझी तर इच्छा राहील की ज्या पद्धतीने आता लामटे साहेबांनी 3 कोटी रुपये तुम्हाला दिलेले आहेत, भविष्यामध्ये आपला ब वर्ग जर झालं लवकरात लवकर, ब वर्ग करण्यासंदर्भात आता आपण देवगडचं हिवरगाव पावसा येथील जे देवस्थान आहे ते ब वर्ग मध्ये घेतलंय. त्यामुळे त्याला 5 कोटी रुपये विकासासाठी मिळाले. तर उद्या तुमच्याकडून सुद्धा पुढे पाठपुरावा कागदपत्र बनलेले असेल किंवा बनतील तर निश्चित माझ्याकडे द्या. लामटे साहेबांनी आम्ही दोघं मिळून पुढच्या यात्रेपर्यंत आपल्याला हा ब वर्ग देवस्थानाचा दर्जा याला मिळेल यासाठी आमचा प्रयत्न राहील. आणि ब वर्ग मिळाल्यानंतर मला वाटतं का तुम्हाला जास्त कोणाकडं विकासासाठी निधी मागण्याची गरज पडणार नाही, कारण पहिल्याच टप्प्यामध्ये 5 कोटी रुपये आपल्याला शासनाच्या वतीने मिळून जातील. त्यामुळं खरंच तुमचा एक उपक्रम बी आवडला. मागच्या वर्षी आमदार झाल्यानंतर मला वाटतं 10-15 दिवसातच इथं मी आलो होतो आणि त्यापूर्वी बऱ्याच वेळेस येत होतो. पण ज्यावेळेस ज्या ज्या भाविक भक्तांना इथं दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळालाय, तर आत्ताच मागाशी मी ऐकत होतो काहींनी पहिला पगार दिलाय, काहींना प्रत्येक बाबतीमध्ये नोकरीमध्ये असेल, कौटुंबिक अडचणीमध्ये असेल, दत्त महाराजांच्या जागृत दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळत असतो. त्यामुळे माझी निश्चित मला सुद्धा ही सेवा करण्याची संधी राहील. कारण ज्या पद्धतीने आपण म्हणतो महाराष्ट्र ही आपली साधू संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये असे जागृत देवस्थान जिथं जिथं आहेत तर त्यांचा निश्चितच चांगल्या पद्धतीने उद्धार झाला पाहिजे. तिथं पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा आज हजारो लाखो लोक 2 दिवसात इथं येणार आहेत. तर याचा फायदा सुद्धा आपल्या स्थानिक लोकांना रोजगारासाठी बी कसा होईल या दृष्टीने येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ज्या ज्या सूचना जो आदेश तुमच्या ग्रामस्थांकडून मनात ट्रस्टच्या माध्यमातून तो पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न पूर्ण राहतील. या निमित्ताने हा शब्द देतो आणि थांबतो. अकलापूर येथे दत्त जयंती उत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी दत्त मंदिरात जाऊन दत्त दर्शन घेत आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते. अकलापूर ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते म्हणाले की जसे हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळाला आहे, त्यामुळे या देवस्थान परिसराच्या विकास कामासाठी 5 कोटीचा निधी मिळणार आहे. तसेच आमदार लामटे यांनी या मंदिर परिसराच्या विकास कामासाठी 3 कोटींचा निधी दिला आहे. या दत्त मंदिराला ब वर्ग दर्जा मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव तयार करा. मी आणि आमदार लामटे आम्ही दोघे मिळून शासन स्तरावर प्रयत्न करून पुढील दत्त जयंती उत्सवापर्यंत या मंदिराला ब वर्ग दर्जा मिळवून देऊ, असा शब्द आमदार अमोल खताळ यांनी दत्त देवस्थान ट्रस्टला आणि ग्रामस्थांना दिला आहे. अकलापूर हे दत्त महाराजांचे जागृत देवस्थान असून देवस्थानाचा परिसर जरी अकोले मतदारसंघात असला तरी मी आणि आमदार डॉक्टर किरण लामटे आम्ही दोघे मिळून या देवस्थान परिसराच्या विकास कामासाठी कटिबद्ध राहू. तसेच ब वर्ग दर्जाचा प्रस्ताव तयार करून आमच्याकडे द्या. आम्ही दोघे आमदार मिळून पुढील दत्त जयंतीपर्यंत अकलापूर देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द आमदार अमोल खताळ यांनी दिला. आमदार अमोल खताळ अकलापूरहून येताना अनेक ठिकाणी भेटी देत घारगाव येथील जय किसान पतसंस्था मर्यादित घारगाव येथे देखील भेट दिली. भेटीदरम्यान रेल्वे संदर्भात विचारणा केली असता रेल्वे घारगाव मार्गे संगमनेरला जाईल, त्यासाठी आपण खूप प्रयत्न करणार आहोत, असे देखील अमोल खताळ बोलत होते. कानोसा न्यूजसाठी धनंजय कापसे, अकलापूर. पहिल्यापासून संगमनेरच्या हिताची भूमिका राहील. संगमनेरच्या मायबाप जनतेने मला संगमनेरचे प्रश्न संगमनेरच्या विकासासाठी निवडून दिला आहे. त्यामुळे जो नाशिक पुणे रेल्वे आहे
ही संगमनेर मार्गेच गेली पाहिजे ही माझी आग्रही भूमिका आहे. यापूर्वी सुद्धा अधिवेशनामध्ये मी तसा प्रश्न उपस्थित केला होता, परंतु काल लोकसभेमध्ये अधिवेशनामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ज्या खासदार साहेबांनी प्रश्न विचारला त्यांना उत्तर देताना सांगितलंय की JMRT-मुळं त्याला काही तांत्रिक अडचण येत आहे, त्यामुळं तो मार्ग बदलण्यात येत आहे असं कालच आम्हाला कळाले. तर निश्चितच या विरोधात संगमनेरमध्ये मोठ्या स्वरूपात जन आंदोलन आम्ही उभं करणार आहे. रेल्वे ही संगमनेर मार्गेच गेली पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे. यासाठी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी केंद्रातील सर्व वरिष्ठ नेत्यांना, केंद्रीय रेल्वे मंत्री असेल यांना भेटून आपल्या भूमिका मांडणार आहे. परंतु दुर्दैवाने यामध्ये काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करताय. त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो यामध्ये इतके वर्ष 40 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, आमदार होते, मंत्रिपद होते, तरी त्यावेळेस तुमच्याकडून झालं नाही. आणि आज त्या तांत्रिक अडचणीच्या आधारे जर रेल्वे मार्ग बदल होत असेल तर हे सुद्धा आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये आज आपल्या शिर्डी लोकसभेचे खासदार जे आहेत भाऊसाहेब वागचौरे साहेब हे काय करताय, आज यांनी सुद्धा या प्रश्नामध्ये पुढे आलं पाहिजे अशी त्यांना भेटून आम्ही विनंती करणार आहे. खासदार साहेब तुमची आग्रही भूमिका राहिली पाहिजे. संगमनेर आणि अकोला हा तुमच्या लोकसभा मतदारसंघातच येतो, त्यामुळे आमच्या संगमनेरच्या आणि अकोलेकरांच्या भावना लक्षात घेऊन आदरणीय वागचौरे साहेबांनी सुद्धा या संदर्भात केंद्रीय स्तरावरती चर्चा केली गेली पाहिजे. परत आपल्या माध्यमातून सांगल का घडलेल्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो. अशा प्रकारे रेल्वेचा मार्ग बदलण्यात आल्याचा आणि भविष्यात संगमनेर मार्गेच ती व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील राहतो. खरंच आता नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर संगमनेरमध्ये एक मोठं आंदोलन आम्ही सुरू करतो आणि रेल्वे केंद्रीय स्तरावरती आम्ही आमचा संगमनेरची ताकद जी आहे ही दाखवून देऊन अधिवेशनात हा प्रश्न मांडणार तुम्ही? अधिवेशनामध्ये घेतलेला आहे, ऑलरेडी मी घेतलेला आहे. त्यामुळे आता जे होणारं अधिवेशन आहे त्यामध्ये सुद्धा मागणी करून आदरणीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा यांना सुद्धा आग्रह करणार आहे, पालकमंत्री महोदय जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना आग्रह करणार आहे का मार्ग हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे.